नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचे कटलेट कसे बनवायचे हे पाहणार आहोत। श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात आणि आपण दररोज साबुदाण्याची खिचडी, भगर, आमटी खाऊन कंटाळा येतो। त्यामुळे तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा। ह्याला आपण भगरीचे वडे असेही म्हणू शकतो। उपवासाच्या कटलेटची रेसिपी मी अगोदर पण पोस्ट केली आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। पण त्यामध्ये मी साबुदाणा मिक्सरमधून वाटून घातला होता, पण आज आपण तो अख्खा घालणार आहे, त्यामुळे वडे क्रिस्पी व्हायला मदत होते। आणि तुम्हाला मी इथे दाखवते, वडा अगदी क्रिस्पी होतो आणि आतून पण व्यवस्थित असा फ्राय होतो। मागच्या वर्षी पण श्रावण महिन्यामध्ये मी बऱ्याचशा उपवासाच्या रेसिपी पोस्ट केल्या होत्या, जसे की साबुदाणा वडा, उपवासाचा ढोकळा, उपवासाचा दही वडा। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये 1.5 कप पाणी घालून घेऊ, तसेच चवीनुसार मीठ। आता या पाण्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आली की यामध्ये अर्धा कप भगर घालून घेऊ। भगरीला काही भागात वरई असेही म्हणतात। आता ही भगर एक वेळेस ढवळून घ्यायची। यामुळे काय होते ना, आपण जे मीठ घातले होते ना, ते संपूर्ण भगरीमध्ये मिक्स होते। आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला ही वरई 15 मिनिट शिजवून घ्यायची आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरई व्यवस्थित अशी शिजली आहे। जास्त पातळही नाही झाली आणि जास्त मोकळीही नाही झाली, अशा पद्धतीचे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। मी तुम्हाला इथे पाण्याचे आणि भगरीचे जे प्रमाण सांगितले आहे ना, ते अगदी योग्य आहे। भगर थंड होत आहे तोपर्यंत उपवासाची चटणी बनवून घेऊ। यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली आहे, ते घालून घेऊ। अर्ध्या लिंबाचा रस। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर याऐवजी ओला नारळाचा चव घातला तरी चालेल। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे दही। तुम्ही अशा पद्धतीने चटणी नक्की ट्राय करा, ही इतकी चविष्ट अशी चटणी बनवून तयार होते ना। आता मिक्सरचे झाकण लावायचे आणि आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहे। मी इथे एक थेंबही पाण्याचा न वापर करता हे वाटून घेतले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चटणीला कलर तर किती सुरेख आला आहे। वाव, मस्तच। अशा पद्धतीने आपली चटणी बनवून झालेली आहे। आता कटलेट बनवून घेऊ। भगर पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे। आता यामध्ये अर्धा कप भिजलेला साबुदाणा घालून घ्यायचा। हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने मोकळाच आपल्याला घ्यायचा आहे। साबुदाणा भिजवत असताना पाण्याचा जास्त वापर नाही करायचा। आता इथे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालून घेऊ। कूट घालताना जाडसरच घालायचे, अगदी बारीक कूट नाही घालायचे, यामुळे कटलेटची टेस्ट वाढते। तसेच हिरवी मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ। आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। इथे मी भगर आणि साबुदाण्याचे जे प्रमाण सांगितले आहे ना, ते अगदी योग्य आहे। तुम्ही जर या पद्धतीने कटलेट बनवले तर तुमचे पण कटलेट अगदी परफेक्ट असे तयार होईल। आणि उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपी मी अगोदरच पोस्ट केल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता। इथे माझा गोळा मळून झालेला आहे। आता याचे कटलेट बनवून घेऊ। कटलेट बनवण्यासाठी हातामध्ये ह्या पिठाचा छोटासा पोर्शन घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल करत कटलेट बनवून घ्यायचे आहे। यामध्ये मी साबुदाणा घालताना अख्खा घातला आहे, त्यामुळे काय होते ना, कटलेट अगदी क्रिस्पी होतात आणि ते दीर्घकाळ क्रिस्पी राहण्यासाठी मदत होते। मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, अशा पद्धतीने तळहाताच्या साहाय्याने प्रेस करत आपल्याला पॅटीससारखा या कटलेटला शेप द्यायचा आहे। इथे माझे एक कटलेट बनवून झालेले आहे। या पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक कटलेट बनवून दाखवणार आहे। इथे मी कटलेटला पॅटीससारखा शेप दिला आहे, तुम्ही तुमच्या मनावर कोणताही याला शेप देऊ शकता। इथे माझे दुसरे पण कटलेट बनवून झालेले आहे। याच पद्धतीने मी राहिलेले सर्व कटलेट बनवून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता कटलेटला एकसारखा आकार आला आहे। आता हे फ्राय करून घेऊ। यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे
आता यामध्ये एक एक करून कटलेट घालून घ्यायचे आणि कटलेट एका साईडने 3 ते 4 मिनिट व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे आणि नंतरच पलटून घ्यायचे. कटलेट पलटायची घाई नाही करायची. एका साईडने 3 ते 4 मिनिट फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. नाहीतर काय होते ना, ते एकमेकाला चिटकले जातात. कटलेट फ्राय करत असताना ते मीडियम हीटवरच करायचे. त्यामुळे काय होते ना, ते आतून बिलकुल पण कच्चे राहणार नाही, व्यवस्थित असे फ्राय होतील. आता इथे कटलेट फ्राय झालेले आहेत. मी हे काढून घेते. तुम्ही इथे बघू शकता कटलेटला कलर तर किती सुरेख आला आहे आणि त्यामध्ये जो अख्खा साबुदाणा आहे ना, तो पण किती सुरेख दिसत आहे. याच पद्धतीने मी राहिलेले कटलेट फ्राय करून घेणार आहे. साबुदाणा वडा तो क्रिस्पी होतोच, पण यामध्ये आपण भगरीचा वापर केला आहे, त्यामुळे हे आतून खुसखुशीत आणि वरून क्रिस्पी अशी बनून तयार होतात. तुम्ही हे शॅलो फ्राय करून पण खाऊ शकता. शॅलो फ्राय केल्यानंतर पण हे इतकेच क्रिस्पी होतात आणि विशेषतः हे कटलेट आहेत ना, ते तेल बिलकुल पण ॲब्झॉर्ब नाहीत करत. अगदी ड्राय असे बनून तयार होतात. आवाजावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल की कटलेट किती क्रिस्पी झालेत. यातील एक कटलेट मी तुम्हाला तळून पण दाखवते. कटलेट आतपर्यंत व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत आणि वरून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत असे हे कटलेट बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला फोटो काढून नक्की शेअर करा. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून आजचा हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.